नागपूरमधील महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सिंग फेडरेशनच्या परिचारिकांचं आज काम बंद आंदोलन, पदोन्नती, वेतनवाढ आणि विविध मागण्यांसाठी आंदोलन। गोंदियामध्ये चोरी करणाऱ्या दोघांना अटक, आमगाव पोलिसांची कारवाई, आरोपीकडून 80,000 रुपये जप्त। शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ। कृषी मंत्री आणि माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं वाटप। नाशिकच्या देवळा तालुक्यामधील मेशी गावकऱ्यांना धनादेशाचं वाटप। जळगावच्या रावेरमध्ये महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने शोभायात्रेचं आयोजन, शोभायात्रेमध्ये वारकऱ्यांचा मोठा सहभाग। पुणे जिल्ह्यामध्ये लाळ खुरकत आजाराच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या लसीकरणाला सुरुवात। शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी आणि पशुधन वाचवण्यासाठी देशात 2 वेळा राबवणार लसीकरण मोहीम। लांजा शहरामधील मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने वेग धरला, मात्र शहरातील सर्व्हिस रोडचं डांबरीकरण अद्यापही रखडलेलंच। डांबरीकरण लवकरात लवकर करा, लांजातील नागरिकांची मागणी। वसमत तालुक्यामधील जुनुना शिवारामध्ये रेल्वे मार्गावरील विद्युत तारेवर नीलगाय अडकली। पूर्णा अकोला रेल्वे मार्गावर पॅसेंजर गाडी उशिराने धावली। प्रतिकात्मक होम हवन करून ईव्हीएम मशीन जाळलं। छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम मशीन सुद्धा होमकुंडामध्ये आहुती। ईव्हीएम हटाव संविधान बचाव या मोहिमेमध्ये ईव्हीएम जाळलं।